नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघत आहात आपला YouTube चॅनल. मित्रांनो, आज आपण असंच 5 बिझनेस आयडियाबद्दल आपण सर्वांना माहिती देणार आहोत. तर काय बिझनेस आयडिया आहे, जे गावामध्ये करण्यासाठी आजकाल आपण बघतो, की तरुण विचार करत बसतो आणि काय बिझनेस करावं, काय उद्योग करावं, काही कळत नाही आणि विचारामध्ये आपले दिवस असंच चालले जातात. परंतु आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्याला सुद्धा वाटेल, नाही मी या बिझनेस मधून काही ना काही मी करणार आणि करण्यासाठी तयारी ठेवणार. तर आजच्या आपण टेक्निकल युगामध्ये जर बघितलं, तर सगळ्यात पहिले सगळ्याच्या डोक्यात काय येते, की बसल्या जागेवर मी काहीतरी टेक्निकल काम करायला पाहिजे. काहीतरी मला बसल्या जागेवर काम मिळालं पाहिजे. आता उन्हातान्हाचं काम करण्यासाठी खूप काही मुलं आता कंटाळा करतात. बेरोजगार घरी बसून विचार करतात. मोबाईलमध्ये सारखं आपण प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती घेत असतो. कोणता बिझनेस करावा, काय करावं? तसंच मी आज 5 बिझनेस आयडिया आपल्याला घेऊन आलो आहो आपल्यासाठी. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्या पहिले आपण आपल्याला 5 उद्योग जो आपण सांगणार आहोत, 5 कोणते बिझनेस आयडिया हे आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मोबाईल रिपेअरिंग. कारण प्रत्येकाच्या डोक्यात येते, की मोबाईल आपल्या हातात असतं आणि आपण काय करत असतो, की मोबाईल जर खराब झाला, दुकानदाराकडे पहिले जात नसतो. पहिले आपण छेडछाड करतो, की नाही मोबाईल दुरुस्ती झालं तर कशाला पैसे टाकावं, कशाला काय करावं आणि आपण स्वतःच रिपेअरिंग करायचं बघतो. तर मोबाईल बिझनेस हे रिपेअरिंगचं हे काम सगळ्यात उत्तम आहे आणि आपण या या बिझनेसपासून आपण 100 ते ₹500 पर्यंत आपण एका मोबाईलच्या मागे चार्जेस कमवू शकतो. मित्रहो, मोबाईल म्हटलं की आजकाल सगळ्यांचं मोबाईल हे फॅशन नाही, तर हे सवय झाली आहे. तर याचं सगळ्यांनाच गरज आहे आणि या मोबाईलच्या बिझनेसपासून खूप काही आपण कमवू शकतो. आता नंबर 2चा बिझनेस मी आपल्याला सांगतो मित्रहो. आपण जर गावगाडात जर असाल, तर आपण गावामध्ये महिला असो या पुरुष असो, शिलाई मशीन बिझनेस. आता शिलाई मशीनवर ह्या बिझनेसवर बी खूप काही आयडिया, खूप काही फायदा आहे. आता शिलाई मशीन जर आपण स्वतः जर शिकलं आणि आज एका कपड्यामागं आपल्याला अनेक रुपये मिळवू शकतो. तसंच आपण जर शिलाई मशीन जर शिकून असाल, महिला असो किंवा पुरुष, तर आपल्याजवळ 2 ते 3 शिलाई मशीन ठेवून आपण इतरांना सुद्धा आपण शिकवू शकतो आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला फायदा मिळवून घेऊ शकतो. मित्रांनो, नंबर 3चा बिझनेस आहे मसाला बिझनेस आणि पापड बिझनेस. आता पापड आणि मसाला हे आपण कच्च्या स्वरूपामध्ये घेऊन आपण घरी बसल्यास आपण पापड उद्योग सुद्धा आपण करू शकतो आणि आपण मसाला सुद्धा उद्योग आपण करू शकतो. हे नॉर्मली आपल्या घरामध्येच आपण करू शकतो. मित्रहो, आता चौथा बिझनेस आयडिया मी आपल्या पुढे मी सांगत आहे. चौथा बिझनेस आयडिया अशी आहे, की आपण काही बाजारामधून काही मोठ्या-मोठ्या किराणा दुकानातून स्टॉकमध्ये स्टॉकमध्ये आपण मुरकुलचे जे आपण नळी असतात, हे आपण कच्च्या स्वरूपामध्ये आणून आपण त्याला तळून, आपण पॅकिंग करून आपण हे सुद्धा बिझनेस आपण मार्केटमध्ये सोडता येतो. तर या प्रकारचे 4 बिझनेस आयडिया मी आपल्याला दिला आहे. आणि नंबर 5 एकदमच आपल्याला डेलीचं काम करायचं असेल, तर भाजीपाला उद्योग सुद्धा आपण करू शकतो. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.